आज याचं पण उत्तर ऐका. सून आमच्याशी बोलत नाही. का बोलावं तिनं तुमच्याशी? प्रत्येक वेळेस तुम्ही तिचा अपमान करता, तिच्या घरच्यांचा अपमान करता, खाता पिता तिच्याच हातचं नावं ठेवता. चहा सकाळी लवकर दिला, लवकरच दिला, उशिरा दिला, उशीरच दिला. खाण्याच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही नावं ठेवता. ते सोडा, तिनं गेलेल्या प्रत्येक कामात तुम्ही चुका काढता. तिच्या प्रत्येक वेळेवर तुमचं लक्ष असेल. आत्ता आली, मग गेली, हेच केलं. दिवसभर घरामध्ये बसून तिला तुम्ही वाईट साईड बोलत असता. पण हे जाऊ द्यात, ज्या मुलगा आणि सुनेच्या घरात तुम्ही त्यांच्याबरोबर राहतात, सगळं त्यांचं खाता पिता, ते सगळा खर्च करतात. प्रत्येक गोष्ट तुमचं दवाखाना असेल, तुमचं आणणं येणं असेल, प्रत्येक गोष्ट ते बघतात. आणि कौतुक तुम्हाला तुमच्या मुलींचं असू देत, हरकत नाही मुलींचं कौतुक असायला. पण मग त्यासाठी मुलगा आणि सुनेला वाईट करायची काय गरज आहे? कुठलं कारण आहे की सुनेनं तुमच्याशी बोलावं? बघा, विचार करा. आज याचं पण उत्तर ऐका. सून आमच्याशी बोलत नाही. का बोलावं तिनं तुमच्याशी? प्रत्येक वेळेस तुम्ही तिचा अपमान करता, तिच्या घरच्यांचा अपमान करता, खाता पिता तिच्याच हातचं नावं ठेवता. चहा सकाळी लवकर दिला, लवकरच दिला, उशिरा दिला, उशीरच दिला. खाण्याच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही नावं ठेवता. ते सोडा, तिनं गेलेल्या प्रत्येक कामात तुम्ही चुका काढता. तिच्या प्रत्येक वेळेवर तुमचं लक्ष असेल. आत्ता आली, मग गेली, हेच केलं. दिवसभर घरामध्ये बसून तिला तुम्ही वाईट साईड बोलत असता. पण हे जाऊ द्यात, ज्या मुलगा आणि सुनेच्या घरात तुम्ही त्यांच्याबरोबर राहतात, सगळं त्यांचं खाता पिता, ते सगळा खर्च करतात. प्रत्येक गोष्ट तुमचं दवाखाना असेल, तुमचं आणणं येणं असेल, प्रत्येक गोष्ट ते बघतात. आणि कौतुक तुम्हाला तुमच्या मुलींचं असू देत, हरकत नाही मुलींचं कौतुक असायला. पण मग त्यासाठी मुलगा आणि सुनेला वाईट करायची काय गरज आहे? कुठलं कारण आहे की सुनेनं तुमच्याशी बोलावं? बघा, विचार करा.